कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नेत्यांच्या उपस्थितीत सभा झाली। या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर जात असून हाच विकासाचा अजेंडा घेऊन ही निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं। त्यांनी देशाला खड्ड्यात घातले, देशाला अधोगतीकडे नेले आणि म्हणून मोदीजींनी 10 वर्षामध्ये केलेलं काम, देशाची प्रगती, विकास हे आपल्या डोळ्यासमोर आहे। आणि म्हणूनच विकासाला आपल्याला मत द्यायचं आणि कोल्हापूरकरांनी ठरवल्यानंतर कोल्हापूरकर शब्दाला पक्का आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची भूमिका लोकांना पटवून देण्याची गरज असल्याचं सांगत इंडिया आघाडीचा मोदींवरील घटना बदलण्याच्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं। 80 कोटी जनतेला रेशन मोफत देण्याचं उद्याच्या 5 वर्षाच्या करता त्यांनी ठरवलेलं। या पद्धतीनं रोजगार तिथं निर्माण होण्याच्या करता, उद्योगधंद्यांना गुंतवणूक करण्याच्या करता एक वातावरण, परकीय गुंतवणूक व्हावी, वेगवेगळ्या उद्योगपतींना गुंतवणूक करावीशी वाटायची, अशा प्रकारचे निर्णय होत आहेत। म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाची नम्रतेची विनंती आहे, जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा कुठलाही विचार करू नका। उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे, रयतेला आपल्याला निवडून द्यायचं आहे। खासदार संजय मंडलिक यांनी विकासाचं त्रिशूल घेऊन पुढे जात असल्याचं सांगितलं, तर खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापुरातून बाळासाहेबांचे 2 शिलेदार पुन्हा लोकसभेत जातील असा विश्वास व्यक्त केला। आमदार प्रकाश आवाडे यांनी कार्यकर्त्याला कुठं थांबायचं हे समजलं की सर्व काही चांगलं होतं असं सांगत लोकसभेच्या निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं। या सभेला पालकमंत्री हसन मुश्रीफ, महायुतीमधील जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।